नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना. गोडी शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, या गोडी शिक्षणाची या चॅनलमधून मी तुम्हाला विविध गणित विषयातील असेल, इंग्रजी विषयातील घटक शिकवणार आहे. तर आज आपण अत्यंत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असा घटक, मग ती NNMS असेल, TSC असेल, ITS असेल, इयत्ता 5वी स्कॉलरशिप असेल, या सर्व विषयांमध्ये बुद्धिमत्तेमध्ये रांगेतील स्थान हा घटक शिकवला अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि हा घटक विद्यार्थ्यांना खूप आव्हानात्मक असतो. म्हणजे विद्यार्थी तो प्रश्न सोडवत असताना त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. तर त्या घटकावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे आज आपण पाहणार आहोत. रांगेतील स्थान या घटकावर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. मग तो एखाद्या वेळेस देतात की एक रांग आहे, त्या रांगेमध्ये मध्यभागचा विद्यार्थ्याचा क्रमांक देतात आणि एकूण विद्यार्थी संख्या तुम्हाला विचारतात. किंवा मग एकूण विद्यार्थी संख्या दिलेली असते, मध्यभागचा विद्यार्थ्याचा क्रमांक विचारतात. एखाद्या वस्तू दिलेल्या असतात, एकूण वस्तू असतील, वस्तूंचा क्रमांक कितवा आहे, किंवा क्रमवार वस्तूंचा क्रमांक 1 2 3 4 टप्प्यानं क्रम दिलेला असतो. अशा 4 टप्प्याच्या क्रमानं वस्तू दिलेल्या असतात. मग 11वी असेल, 10वी असेल, असा अनेक क्रमवार संख्यांचे नंबर विचारले जातात. तर आज आपण या घटकावरील प्रश्न पाहूया. रांगेतील स्थान. मी प्रश्न लिहिलेला आहे पहिला. एका रांगेत, हा प्रश्न आपण प्रथम समजावून घेऊया. एका रांगेत नितीनचा 11वा क्रमांक आहे, तो मध्यभागी उभा आहे, तर रांगेमध्ये एकूण मुले किती, हा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? एकूण मुले किती, रांगेमध्ये एकूण मुले किती. नितीनचा क्रमांक आपल्याला माहित आहे, म्हणजे मध्यभागचा क्रमांक आपल्याला माहित आहे, तर आपण एकूण संख्या काढू शकतो. नितीनचा 11वा क्रमांक आहे आणि तो मध्यभागी उभा आहे, तर रांगेमध्ये एकूण मुले किती. हा प्रश्न सोडवत असताना आपण 2 स्टेपनी सोडवू शकतो. एक सहजरित्या सोपी पद्धत आणि दुसरी आहे ती नियमानुसार पद्धत आहे. तर त्या दोन्ही पद्धती आता आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपण स्टेप क्रमांक 1 पाहूया. स्टेप 1 कशा पद्धतीने सोडवूया बघूया आपण. नितीनचा कितवा क्रमांक आहे रांगेमध्ये? 11वा. समजा ही एक रांग आहे, त्याच्यामध्ये बरोबर नितीन आपल्याला माहित आहे मध्यभागी आहे. नितीन कुठं आहे? मध्यभागी आहे. नितीनचा क्रमांक कितवा आहे? 11वा. इथे कोण आहे? नितीन आहे. इथे लिहू शकते नितीन. हा मध्यभागी आपल्याला माहिती आहे. एकूण मुले आपल्याला माहित आहेत का? नाही. नितीन हा मध्यभागी आहे आणि नितीनचा क्रमांक कितवा आहे? 11वा क्रमांक आहे. मग एवढं आपल्याला निश्चित होतंय की जर नितीनचा 11वा क्रमांक असेल तर नितीनच्या पुढे किती विद्यार्थी असले पाहिजेत? 10 विद्यार्थी असले पाहिजेत. नितीनच्या पुढे किती विद्यार्थी असले पाहिजेत? 10. कारण नितीनचा क्रमांक कितवा आहे? 11वा. म्हणजे इथं विद्यार्थी किती नितीनच्या पुढे असले पाहिजेत? 10. पण नितीन जर मध्यभागी उभा असेल तर नितीनच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सारखेच विद्यार्थी पाहिजेत. नितीनच्या जर डाव्या बाजूला 10 विद्यार्थी असतील तर नितीनच्या उजव्या बाजूला सुद्धा किती विद्यार्थी पाहिजेत? 10 विद्यार्थी पाहिजेत. कारण नितीन कुठं आहे? मध्यभागी आहे. जर एखादा विद्यार्थी असेल किंवा कुणीही व्यक्ती असू दे, जर मध्यभागी असेल तर त्याच्या डाव्या हाताला जेवढी संख्या असेल तेवढी संख्या उजव्या हाताला पाहिजे, तरच तो मध्यभागी असू शकतो. जर नितीन मध्यभागी आहे, तो 11व्या स्थानावर आहे, म्हणजे नितीनच्या पुढे 10 मुलं असतील तर नितीनच्या पाठीमागे सुद्धा 10च मुलं पाहिजेत. 10 आणि 10. आता आपल्याला एकूण संख्या आपण काढू शकतो. मग एकूण संख्या कशी काढायची? 10 अधिक स्वतः नितीन आणि हे 10 अधिक 1. 1 म्हणजे कोण? 1 हा कोणासाठी सांगितलेला आहे? नितीनसाठी. स्वतः नितीन आणि प्लस नितीनच्या पुढे 10 विद्यार्थी असले पाहिजेत, कारण नितीन हा कुठं आहे? मध्यभागी आहे. मग याचं आपण उत्तर काढू शकतो. 10 अधिक 10 अधिक 1 अधिक 10 किती झाले? 10 आणि 10 20. 20 आणि 1 21. म्हणजे एकूण मुले किती झाली? एकूण मुले किती झाली? 21. नितीनचा क्रमांक मध्यभागी आहे 11वा, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण मुले किती झाली? 21. हेच गणित आपण नियमानुसार अगदी थोड्या शॉर्ट्समध्ये सोडवू शकतो, अगदी कमी वेळामध्ये. ते आता आपण बघूया. सेकंड मेथड, स्टेप सेकंड बघूया आपण. हेच गणित आपण काय करूया, दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवायचं नियमानुसार ते बघूया. त्याच्यामध्ये एक नियम आहे. जर आपल्याला मध्यभागची संख्या दिली असेल आणि एकूण संख्या काढायची असेल तर हा नियम लागू पडतो.
आता इथं आपल्याला माहिती आहे नितीनची तो मध्यभागी आहे, म्हणजे मध्यभागचा क्रमांक आपल्याला माहिती आहे. मग मध्यभागचा क्रमांक माहित असेल तर आपण एकूण संख्या काढू शकतो. त्यासाठी सूत्र आहे एकूण संख्या बरोबर मध्यभागचा क्रमांक गुणुले 2, म्हणजे मध्यभागचा क्रमांक जो आहे त्याची काय करायची, दुप्पट करायची. गुणुले 2 वजा 1. मध्यभागचा क्रमांक किती आहे, 11. गुणुले 2 वजा 1 म्हणजे स्वतः ती व्यक्ती त्यातून वजा करायची. 11 दुनी 22, 22 वजा 1 21. इथं किती आलं उत्तर, 21. एकूण मुलांची संख्या कशी मी काढली, मध्यभागचा क्रमांक दिलेला कोणताही मध्यभागचा क्रमांक आपल्याला माहित आहे, तो क्रमांक त्याची काय करायची, दुप्पट करायची आणि त्यातून 1 वजा करायचं. 1 वजा का करायचं, कारण स्वतः ती व्यक्ती असते, ती व्यक्ती आपण वजा करायची, म्हणजे आपल्याला एकूण संख्या कळते. मध्यभागचा क्रमांक गुणुले 2 वजा 1. मध्यभागचा क्रमांक किती आहे, 11. 11 गुणुले 2, 11 चे दुप्पट 22 वजा 1. 22 वजा 1 किती झाले, 21. अशा पद्धतीने आपण एकूण संख्या काढू शकतो. यानंतर दुसरं गणित या रांगेतील स्थलावरच आहे. 25 मुलांच्या रांगेमध्ये मधल्या मुलाचा क्रमांक कितवा येईल. याच्या अगोदर आपण काय बघितलं, मधला मुलाचा क्रमांक दिला होता आणि आपल्याला एकूण मुलं काढायची होती. इथं काय आहे, एकूण मुले दिलेली आहेत आणि आपल्याला काय काढायला सांगितले, मधल्या मुलाचा क्रमांक. हे गणित आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. 25 मुलांची रांग आहे, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला किती दिली, 25. आणि आपल्याला काय विचारले, मधला विद्यार्थ्याची संख्या. पहिल्या स्टेपला आपण बघूया हे गणित कसं सोडवायचं. स्टेप क्रमांक 1, 25 मुलांच्या रांगेत आता एकूण मुलं आपल्याला माहिती आहेत. एकूण मुले किती आहेत, 25. जर एकूण मुले किती असतील, 25 असतील आणि मधला जर काढायचा असेल तर सोपं. जर छोटी संख्या असेल तर आपण लक्षात घेतो, जेवढी मधला क्रमांक असतो त्याच्या डाव्या बाजूला जेवढे विद्यार्थी असतील तेवढेच उजव्या बाजूला असतील. म्हणजे आपण याची निम्मा भाग करू शकतो. स्वतः ती मध्यभागचा क्रमांक वजा करू, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 25 असेल तर 25 वजा 1 म्हणजे 24 आणि 24च्या निम्म किती, 12. म्हणजे असं पण करू शकतो. हा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहित आहे का मध्यभागचा क्रमांक नाहीये, पण मध्यभागच्या पुढे जर एकूण विद्यार्थी 25 असतील, समजा इकडं 12 असायला पाहिजे आणि इकडं 12 असायला पाहिजे, तरच ही व्यक्ती काय येते, मध्यभागी येऊ शकते. अशी ही ट्रिक आपण एक काढू शकतो. म्हणजे जर 25 असतील तर 25चा आपण विभागणी करू शकतो. 12 12 24 अधिक स्वतः 1 25 म्हणजे तो मध्यभागचा विद्यार्थी. अशा पद्धतीने सुद्धा उत्तर येऊ शकतो. मग मध्यभागचा क्रमांक हे अगोदरची 12 विद्यार्थी, जर हा व्यक्ती मध्यभागी असेल तर त्याच्या अगोदर विद्यार्थी 12 असले पाहिजेत, कारण इकडे 12 आणि इकडे 12, एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला किती दिली, 25. म्हणजे 12 अधिक 1 म्हणजे मध्यभागचा क्रमांक कितवा येईल, 12 अधिक 1 13. क्रमांक कितवा येईल, 13. ही एक ट्रिक्स झाली. याच्यानंतर आपण दुसरी एक स्टेप आहे. हेच गणित आपण दुसऱ्या एका मेथड नियमानुसार आपण सोडवू शकतो. सेकंड स्टेप मध्ये बघा, आपल्याला एकूण संख्या माहित आहे. याच्या अगोदर आपण एक सूत्र बघितलेलं आहे. मधल्या मुलांचा क्रमांक काढत असताना एकूण मुलांची संख्या दिली होती, एकूण मुलांची संख्या काढायची होती. मधल्या मुलाचा क्रमांक काढत असताना आपण काय केलं, दिलेल्या संख्येची दुप्पट केली, त्यातून 1 वजा केली. ते सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे. एकूण मुलांची संख्या आपल्याला आता इथं काय काढायचं आहे, मुलांचा क्रमांक कितवा येईल, मधला क्रमांक काढायचा आहे. एकूण मुलांची संख्या दिली, आपण काय करता येईल मग एकूण. त्यानंतर ही सेकंड स्टेप आहे. हेच उदाहरण आपल्याला एकूण संख्या दिलेल्या आहेत, एकूण संख्या दिलेली आणि मधला क्रमांक काढायला सांगितलेला आहे. एकूण संख्या दिलेल्या एकूण संख्यामध्ये आपण काय करायचं, 1 ऍड करायचं आणि भागिले 2. आता आपल्याला माहित आहे एकूण संख्या किती आहे, 25. एकूण संख्या किती आहे, 25. 25 मध्ये 1 मिक्स करायचं आणि त्याला काय करायचं, भागिले 2. 25 अधिक 1 किती, 26. 26 भागिले 2 13. म्हणजे एकूण मुले किती असणार आहेत रांगेमध्ये, मध्यभागचा क्रमांक कितवा असणार आहे, तर एकूण मुलांच्या संख्येमध्ये रांगेमध्ये 13वा क्रमांक असणार आहे. हे कसं आपण काढलं, सेकंड पद्धतीनुसार. आपल्याला एकूण संख्या माहित आहे, एकूण संख्या 25 आहे. दिलेल्या एकूण संख्येमध्ये 1 मिळवणे आणि नंतर काय करणे, 2 ने भागणे, मग मध्यभागचा संख्या येऊ शकते किंवा मध्यभागचा क्रमांक येऊ शकतो. कोणतीही एकूण संख्या असेल, मग 50 असू दे, 50 असेल तर 50 अधिक 1 51. किंवा आता इथे किती आहे, 25 आहे, 25 अधिक 1
26 त्याच्या निम्म करायचं. 26 भागिले 2 किती येणार मग 13वा क्रमांक येईल. अशा पद्धतीनं हे गणित आपण दोन्हीरित्या सोडवू शकतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं हे गणित आहे. नेहाचा रांगेत डावीकडून 10वा आणि उजवीकडून 5वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण मुले किती. इथं तुम्हाला एकूण मुलं विचारलेले आहेत, पण डावीकडून क्रमांक दिलेला आहे आणि उजवीकडून क्रमांक दिलेला आहे. हेही गणित आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. आता डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक एक पहिल्यांदा सरळरित्या आपण जर सोडवलं, समजा ही एक रांग आहे, या रांगेमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू, ही उजवी बाजू आहे, डावीकडून कितवा क्रमांक आहे 10वा क्रमांक आहे. डावीकडून कितवा क्रमांक आहे 10वा. ही डावी बाजू डावीकडून. आणि उजवीकडून नेहाचा कितवा क्रमांक आहे 5वा क्रमांक आहे. उजवीकडून 5वा क्रमांक आहे. म्हणजे जर उजवीकडून इथं नेहाचा 5वा क्रमांक असेल तर नेहमीच्या इकडच्या साईडला उजवीकडे विद्यार्थी किती राहणार, मुले किती राहणार आहेत 4. इथे किती राहणार आहेत 4. जर नेहाचा इथं क्रमांक असेल, हा 10वा क्रमांक आहे डावीकडून, म्हणजे नेहाच्या डावीकडे इकडे विद्यार्थी किती असणार आहेत, किती असणार आहेत 9 असणार आहेत. म्हणजे हे 9 स्वतः ही कोण आहे नेहा आणि हे 4, म्हणजे 9 अधिक स्वतः नेहा अधिक हे 4, म्हणजे किती झाले 9 1 10, 10 अधिक 4 14 विद्यार्थी. हे कसं काढलं, पहिल्यांदा आपण डावीकडून बघितलं. एक रांग आहे, डावीकडून नेहाचा कितवा क्रमांक आहे 10वा क्रमांक आहे. जर नेहाचा डावीकडून 10वा क्रमांक असेल तर नेहाच्या इकडे विद्यार्थी किती असणार आहेत 9 विद्यार्थी असणार आहेत. तोच क्रमांक नेहाचा, ही नेहा इथेच आहे, तोच क्रमांक नेहाचा उजवीकडून कितवा आहे 5वा आहे. जर नेहाचा उजवीकडून 5वा क्रमांक असेल तर नेहाच्या इकडच्या साईडला विद्यार्थी राहिले किती 4. म्हणजे जर एकूण आपल्याला विद्यार्थी काढायचे असतील 9 अधिक स्वतः नेहा 9 अधिक 1 10 आणि हे 4 विद्यार्थी किती झाले 14 विद्यार्थी. हेच गणित आपण दुसऱ्या एका पद्धतीने सोडवू शकतो. स्टेप सेकंड मध्ये बघा, हेच गणित आपल्याला डावीकडचा क्रमांक माहित आहे, उजवीकडचा क्रमांक माहित आहे. अतिशय सोपी ट्रिक्स आहे. डावीकडचा क्रमांक आणि उजवीकडचा क्रमांक ह्याची काय करायची बेरीज करायची. डावीकडचा क्रमांक आणि उजवीकडच्या क्रमांकाची बेरीज किती होते 10 अधिक 5 15 आणि त्यातून काय करायचं 1 वजा करणे स्वतः, म्हणजे 10 अधिक 5 किती झाले 15, 15 वजा 1 14, म्हणजे एकूण मुले निघतात. हे सूत्र आपण नियमानुसार बघूया. डावीकडील क्रमांक अधिक उजवीकडील क्रमांक वजा 1. आता डावीकडील क्रमांक किती आहे 10. डावीकडील क्रमांक किती आहे डावीकडील 10 अधिक उजवीकडे किती आहे 5 वजा 1. 10 अधिक 5 किती झाले 15 वजा 1. 15 वजा 1 किती झाले 14. म्हणजे रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती असली पाहिजे 14. रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती असली पाहिजे 14. असे दुसऱ्या स्टेपनेही आपण गणित सोडवू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण रांगेतील स्थान हा घटक अभ्यासलेला आहे. माझ्या शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला गोडी शिक्षणाची या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.